श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. यातला आज हा 11वा श्लोक आहे. अमी हि त्वाम सुरसंघा विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृणन्ति स्वस्तिक त्यक्त्वा महर्षि सिद्ध संघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृणन्ति स्वस्तित्वा महर्षि सिद्ध संघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. तेव्हा अर्जुन सांगतो की म्हणाले हे जे देवांचे समुदाय मी बघतोय म्हणले, देवता, आता ह्या देवतांचे सर्व समुदाय म्हणाले तुझ्यात प्रविष्ट होत आहेत. तुझ्या या रूपामध्ये, विश्वरूपामध्ये शिरतायत देवांचे समुदाय. जे काही देव आहेत म्हणाले या विश्वामध्ये, त्या सर्व देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रविष्ट होत आहेत. आणि कित्येक देव तर भयभीत झालेले आहेत. कित्येक देव भयभीत होऊन आणि हात जोडून तुझी प्रार्थना करतायत. काही देवांचे समुदाय तुझ्यात सरळ प्रविष्ट होत आहेत आणि काही जे दूर आहेत ते भयभीत होऊन आणि हात जोडून तुझी प्रार्थना करतायत की भगवंता वाचव. आणि काही महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय तुझं कल्याण असो असे म्हणून नाना प्रकारच्या स्तुतींनी तुझं स्तवन करीत आहेत असं भगवंताला सांगतात. तेव्हा हे देवतांचे समुदाय या विश्वरूप भगवंताच्या या काल रूप आहे म्हणा. काळची रूप हे भगवंताचे, उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे. काळची रूप हे भगवंताचे. तेव्हा हे देवतांचे समुदाय या विश्वरूप भगवंताच्या या काल रूपात प्रवेश करीत आहेत. आता कालरूप ते दाखवत आहेत विश्वरूप, आणि त्याच्यात हे सर्व देवतांचे समुदाय शिरतायत, प्रवेश करतायत. कारण म्हणजे देवतांनाही जन्म मृत्यूच्या चक्रातून जावं लागतं. देवता झाले म्हणून काय झालं? देवतांचं आयुष्य हे मनुष्याच्या आयुष्यापेक्षा जास्त असतं. काय? परंतु देवतांचंही आयुष्य संपल्यानंतर त्यांना मृत्यू येतोच, म्हणजे त्यांना देह सोडावाच लागतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून जावं लागतं. तेव्हा देवतांचं जेवढं आयुष्य आहे ते संपल्यावर त्यांना मृत्यू होतो. एवढंच काय म्हणाले, ब्रह्मदेव जो आहे त्याचंही आयुष्य ठरलेलं आहे 100 वर्ष. पण त्याचं वर्ष हे वेगळं आहे, म्हणले त्याच्या वर्षाचं गणित वेगळं आहे. मागे आपण सांगितलं की चतुर्युगी 4 युग पूर्ण झाल्यानंतर त्याचा एक दिवस होतो. काय? कृत त्रेता द्वापार कली हे 4 युग पूर्ण झाली मनुष्यांची की त्याचा एक दिवस होतो ब्रह्मदेवाचा. असे 100 दिवस त्याचे झाले की त्याचं ब्रह्मदेवाचंही आयुष्य संपतं आणि ब्रह्मदेवालाही मृत्यू स्वीकारावा लागतो. तेव्हा मृत्यूची भीती फक्त मनुष्य, देव, राक्षस, गंधर्व सर्वांनाच आहे म्हणा. नुसतं मनुष्याला जायचं नाही. म्हणून देव भयभीत होऊन आणि हात जोडून तुझी प्रार्थना करतायत की आम्हाला नेऊ नका. म्हणजे विश्वरूपा, आम्हाला तुम्ही नेऊ नका असं ते प्रार्थना करतात. मग या सर्वांना मृत्यूची भीती का वाटते आहे? या सर्वांना मृत्यूची भीती का वाटते? तर हे सर्व अनित्य अशा विषय सुखात आसक्त झालेले आहेत. जे देवांमध्ये प्रकार आहे म्हणा. जे देव या अनित्य विषय सुखात, स्वर्गीच्या सुखात आसक्त झालेले आहेत, त्यांना याची भीती आहे म्हणा. आणि जे अनासक्त आहे, काही देवता असे आहेत ते अनासक्त आहेत, ते या विषय सुखात नाही म्हणा, तर त्यांना त्या मृत्यूची भीती नाही. परंतु जे देव आहेत स्वर्गामध्ये, अप्सरांचा नृत्य बघणं, काय संगीत ऐकणं, एवढं चांगलं अमृत पिणं, चांगले पदार्थ खाणं, असं विषय सुखात आणि त्या पुण्याचं फळ ते भोगत आहेत.
ते विषय सुखात आसक्त झालेले आहेत आणि हे विषय सुख ज्या देहाच्या द्वारेच अनुभवता येतं आणि त्याच्यामुळे त्यांचं त्यांच्या देहावर प्रेम आहे. देहावर प्रेम आहे. आणि देह म्हणजे हेच माझं अस्तित्व, देह हेच आपलं अस्तित्व, असा त्यांचा समज झालाय. अत्यंत दृढपणे त्यांनी धरून ठेवलाय. त्यामुळे हा देह नष्ट झाला किंवा होणार याचा प्रत्यक्ष अनुभव असून सुद्धा अरे लोकांचे देह जातायत, मृत्यूला ते प्राप्त होत आहेत असा प्रत्यक्ष या जगात घडतंय असा अनुभव असून सुद्धा त्यांना या देहाचा मोह सुटत नाही आणि तो असाच नेहमी टिकून राहावा असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून देवतांना सुद्धा निरंतर मृत्यूची भीती वाटत असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "असो वैसे सकळ गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी." असो सगळे गेले म्हणाले. असे सगळे गेले. परंतु एकची राहिले. परंतु कोणीच राहिलं नाही का? नाही म्हणा. एक एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे आत्मज्ञानी स्वरूपाकार झाले, म्हणजे ज्यांनी सद्गुरूंना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, असे महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय त्यांनी ब्रह्मतेजाने युक्त होऊन हे ब्रह्मतेजाने युक्त झाले. तर महर्षी आणि सिद्धामध्ये प्रकार आहे म्हणा. काही लोकं म्हणतात अमुक सिद्ध आहेत, ते पूर्वी महात्मा आहेत, ते ते महर्षी आहेत, ऋषी आहेत. पण याच्यातही प्रकार आहे म्हणा, की काही सिद्ध पुरुष त्यांना काहीतरी सिद्धी मिळालेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते सिद्धीचे चमत्कार त्यांच्याकडे दाखवतात. आमच्याकडे लोकं येतात. ते म्हणतात, "मी यांच्याकडे गेलो होतो. मग त्यांनी अगदी ओळखलं." म्हणलं, "परवाच आमच्याकडे आले होते." त्यांनी माझ्या मनात काय आहे ते ओळखलं आणि म्हणले सांगितलं, की "तू याच्यासाठी आलाय. तुला हे करायचंय." ते म्हणले त्यांना सिद्धी प्राप्त होते. तर म्हणले ज्यांना सिद्धी प्राप्त आहे, निरनिराळ्या सिद्धी प्राप्त आहे, त्याचे चमत्कार ते दाखवतात. ते म्हणले खरे सिद्ध नाहीये. ते चमत्कारवाले सिद्ध आहेत म्हणाले. आणि जो खरा सिद्ध असतो, त्याचं एक लक्षण आहे, की तो चमत्कार कधी दाखवत नाही. क्वचित घडला तर घडला. त्याचा तर जास्त गवगवा करत नाही. हल्ली सगळे लोक चमत्कारात जातात. चमत्कार केला तर नमस्कार. हो, तुमचे सद्गुरू काही चमत्कार दाखवत नाहीत. म्हणजेच ते खरे आहेत. खरे सिद्ध हे कधी चमत्कार दाखवत नाहीत. आणि जे चमत्कार दाखवतात तेव्हा समजायचं अरे खरे नाहीये, हा खोटा आहे. सिद्धी लावी पिसे, कोण त्याशी पुसे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सिद्धी लावी पिसे, तपश्चर्या करतात, सिद्धी प्राप्त करून घेतात. त्या सिद्धी त्यांना पिसं लावतं, पिसं. म्हणजे ते पागल होतात म्हणाल त्या सिद्धीच्या मागे. आणि ते विषय प्राप्त. सिद्धी म्हणजे काय हो? या जगातल्या विषय आणून देणाऱ्या त्याला सिद्धी म्हणतात. सिद्धी लावी पिसे, कोण त्याशी पुसे. काय राजहंसे नेले क्षीर. राजहंसाने राजहंस कधी पाणी पितो का म्हणलं? नाही. तो दूध पितो. दूध पाणी एकत्र असलं तर तो पाणी वेगळं करतो. पाणी फेकून देतो आणि दूध घेतो. तसं म्हणले सिद्ध 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे तपश्चर्या करून काहीतरी मंत्र-तंत्र करून ज्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत. मंत्र, तंत्र असे आहेत बरेच मंत्र. महाराज आम्हाला म्हणायचे, "अरे हा मंत्र एवढ्या वेळा जपला की अमुक सिद्धी प्राप्त होते." तसे आम्हालाही बरेच मंत्र माहिती आहे. आम्ही तसंच केलं असतं. त्या मंत्राचं जप अनुष्ठान केलं असतं. मग सिद्धी प्राप्त करून घेतली असती आणि मग आमच्याकडे भरपूर लोकं आले असते. काय पण तसं नाही म्हणलं. सिद्धी लावी पिसे कोण त्यासी पुसे. काय राजहंसी नेले पय. राजहंस पाणी नेत नाही म्हणा. तेव्हा खरे सिद्ध आणि खोटे सिद्ध हे कळलं पाहिजे म्हणा. खरे महर्षी आणि खोटे महर्षी हे कळलं पाहिजे म्हणा. काय? तेव्हा महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय ज्यांनी ब्रह्मतेजाने युक्त होऊन आपल्या स्थूल, सूक्ष्म कारण या देहाना ज्ञानाग्नी, तपाग्नी, मंत्राग्नी यांनी शुद्ध करून घेतलंय आणि जे महाकारण देहात स्थित झाले,
या देहाला चिन्मय ब्रह्मरूप करून टाकलं. त्यांनी आपल्या देहाला चिन्मय केलं, ब्रह्मरूप केलं. कसं? तर ब्रह्मतेजाने युक्त केलं. ब्रह्मतेजाने कसं युक्त करायचं? तर ज्ञानाग्नी त्यांनी आपल्या ठिकाणी सद्गुरूंचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्या ज्ञानाचा अग्नी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. तपाग्नी त्यांनी सद्गुरूंच्या कार्यात तप केलं, तप. आणि तपाचा अग्नीनी स्वतःला तापवलं, शुद्ध केलं. मंत्र अग्नी, मंत्राचा जप केला अहोरात्र आणि त्या मंत्राच्या जपानी स्वतःला तप्त केलं. देहाला, आपल्या तिन्ही चारही देहाला आणि ते चिन्मय झाले, चिन्मय ब्रह्मरूप झाले. शरीर चिन्मय होतं त्यांचं. ते खरे सिद्ध आणि ते खरे महर्षी. त्यांना म्हणाले या काळ रूपाचं, भगवंताच्या काळ रूपाचं त्यांना भय निर्माण झालं नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते भगवंताची स्तुती करायला लागले. त्यांनी स्तोत्र म्हटले, श्री सच्चिदानंद गुरुदेव दत्ता. मगाशी रोहिणीने म्हटलं त्या ते स्तोत्र म्हणायला लागले. कारण काय, की ते त्यांना एकदम त्या महात्म्याची जाणीव झाली आणि ते एकदम भक्ती करायला लागले. भक्ती प्रेमाच्या आनंदात ते डुंबायला लागले. त्याला त्याचं काही भीती वाटली नाही. सिद्ध आणि महर्षींना. पण त्याच्यातच लिहिलंय त्यांनी, की सिद्ध आणि महर्षींना भीती वाटली. मग हे सिद्ध महर्षी कोण, ज्यांना भीती वाटली ते? ते म्हणले असेच ज्यांनी सद्गुरूला शरण गेले नाही आणि आपल्या मनाने काहीतरी साधना करतायत, आपल्या मनाने काहीतरी ध्यान करतायत, आपल्या मनाने काहीतरी कुंडलिनी जागृत करतायत, आपल्या मनाने काहीतरी मंत्र, तंत्र मंत्र करतायत, अप्सरा योग काहीतरी करतायत, योग याग करतायत. असे जे होते म्हणले त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्या. ते ते मात्र ते खोटे सिद्ध होते म्हणा. आणि त्याच्यामुळे ते त्या अशा भयंकर उग्र स्वरूप असलेल्या त्या विश्वरूपाच्या समोर ते घाबरायला लागले म्हणे. ते घाबरले, की बाबा आपण अशा सिद्धी सिद्ध केल्या आहेत. आपण असं काहीतरी जादूटोणा मंत्र वगैरे केलंय. मंत्रांनी देवता वश केल्या आहेत. आता म्हणले इथे देवताचीच खैर नाही, तर म्हणले आपली काय खैर? त्या देवताच घाबरतायत म्हणले. ज्या देवतांना आपण अ, प्रसिद्ध मंत्रांनी हे करून आपण त्यांच्याकडनं सिद्धी प्राप्त करून घेतल्या, त्या देवताच यांना बघून म्हणाले, त्या पळतायत, त्यांना भीती वाटते. आणि त्यात काही देवता तर म्हणजे त्यांच्या त्या काळ रूपात शिरतायत. तर म्हणले आपली काही धडगड नाही. म्हणून ते त्यांना भीती वाटते. पण जे असे सिद्ध होते, परमेश्वराचे भक्त होते, सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी काय स्थूल, सूक्ष्म, कारण या तिन्ही देहांना तापवून, स्थूल देह म्हणजे हा देह, सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हा त्यांनी ज्ञानाने, स्थूल देह तपश्चरी, तपाच्या अग्नीने स्थूल देह सद्गुरूंच्या कार्यात तप करता करता या स्थूल देहाला त्यांनी काय त्या उष्णतेने जाळून टाकलं. स्थूल देहाला प्रकाशमान केलं. सूक्ष्म देहाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार सद्गुरूंनी त्या सद्गुरूंच्या ज्ञानाने त्यांनी त्या देहाला, देहातलं जे काही अज्ञान होते ते काढून टाकलं. स्वच्छ केलं. विकार जे होते ते स्वच्छ केले. आणि त्याच्यानंतर स्थूल, सूक्ष्म आणि कारण, कारण देहात ते स्थित झाले. कारण देहात ते स्थित झाले. म्हणजे त्यांनी ज्ञानाग्नी, तपाग्नी आणि मंत्राग्नी यांनी शुद्ध करून महाकारण देहात ते स्थित झाले. या देहाना चिन्मय ब्रह्मरूप करून घेतलं. याला म्हणतात देह चिन्मय ब्रह्मरूप करून घेणं. तुकाराम महाराजांचा देह चिन्मय होता, ब्रह्मरूप. ज्ञानेश्वर महाराजांचा, एकनाथ महाराज, सगळ्या संत सत्पुरुषांचा देह चिन्मय झाला, ब्रह्मरूप करून घेतलं म्हणतात. आणि ते अमृत स्वरूप झाले. तसेच काही सिद्ध पुरुष चैतन्य प्रकाश रूपी परमेश्वराच्या ठिकाणी, काही सिद्ध पुरुष असे असतात ना, ते सद्गुरूंच्या ठिकाणी
प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश घेतात. फक्त ज्ञान. त्यांची सद्गुरूंची सेवा करतात. त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेतात. आणि कर्मयोगाच्या मार्गाने कर्मरूपाने परमेश्वराची कर्मरूपाने परमेश्वरच आहे. आपण जे कर्म करतो ते परमेश्वरानेच आपल्याला दिलं आहे आणि त्या कर्माच्या रूपाने परमेश्वरच आहे. तेव्हा या ज्ञानाने हे सद्गुरूंच्याकडून ज्ञान घेऊन, कर्मयोगाचं ज्ञान घेऊन आणि त्या ज्ञानाने भगवंताची आज्ञा समजून, ती भगवंताची आज्ञा आहे, सद्गुरूंची आज्ञा आहे. भगवंतासाठी, सद्गुरूंसाठी, सद्गुरू कार्यासाठी निष्काम योगानुष्ठान केलं. आम्ही घोरपडणं म्हणतो, "अहो ते सगळं तुम्ही एवढं हे करताय, योजना करताय, पैसे येईल कुठे?" माझ्याकडे म्हटलं, "पैसे नाही बाबा." मी देईन म्हटलं थोडे काय बहुत. त्या योजना ते म्हणले, "सद्गुरू तुम्ही काय काळजी करू नका" म्हणले. "आम्ही बरोबर करतो" म्हणे. "पैसे घ्यायचे काय तुम्ही काळजी करू नका." तेव्हा ते म्हणाले, सद्गुरूंच्या कार्यासाठी निष्काम कर्मयोगानुष्ठान. निष्काम कर्माचं योगानुष्ठान त्यांनी केलं आणि आपल्या कर्माचं कर्तृत्व निश्चेष नाहीसं करून आपलं कर्तृत्व नाहीसं करून टाकलं आणि ते निष्कर्मे झाले. नैष्कर्म्य सिद्धी त्यांनी प्राप्त करून घेतली आणि म्हणून ते या भगवंताच्या महाकाळ रूपाचं अतिक्रमण केलं त्यांनी. ते या महाकाळ रूपात शिरले नाही. म्हणजे देवता शिरले, इतर सिद्ध पुरुष, इतर ऋषी ऋषी-मुनी जे असे खोटे होते ते त्या काळ काळ रूपात घुसले, शिरले. परंतु जे खरे सिद्ध होते, जे खरे ऋषी होते, ते म्हणाले त्याच्या वैकुंठ लोकाला गेले. त्यांना मृत्यूची भीती राहिली नाही. ते महर्षी आणि सिद्ध पुरुष या विश्वरूपाला अजिबात घाबरले नाही. उलट त्यांनी या भयंकर दिसणाऱ्या भगवंताची काळ रूपाची भक्तीने अत्यंत अंतःकरण भरून आल्यामुळे प्रेमभावाने स्तुती करण्यास सुरुवात केली. स्तुन्वन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. त्याला स्तुती स्तोत्र त्यांनी तयार केली. हे स्तुती स्तोत्र कशी तयार झाली हो भगवंताची? की त्या भगवंताचं रूप त्यांनी बघितलं आणि हे महर्षींचे आणि सिद्धांचे समुदाय तुझे कल्याण असो असे म्हणून नाना प्रकारच्या स्तुतींनी तुझं स्तवन करीत आहेत, असं अर्जुनाने बघितलं. अमीहि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीता प्राञ्जलयो गुणन्ति स्वस्तिक त्यक्त्वा महर्षी सिद्ध संघा स्तुन्वन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. श्री गुरुदेव